नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमची शीतल्स किचनमध्ये। तर नागपंचमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। तर इथे बघा, आज मी अगदी देवाच्या नैवेद्यापुरतंच पुरण घातलेलं आहे। अगदी छोटीशी वाटी भरून मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि स्वच्छ हिला 2 पाण्याने धुवून घेणार आहे। तर व्यवस्थित हिला 2 पाण्याने धुतल्यानंतर आपण याचं मस्त छान मऊसूत असं पुरण याचं करणार आहोत। तर इथे डाळ छान शिजण्यासाठी इथे मी थोडं पाणी टाकून घेतल्यानंतर कलर छान येण्यासाठी यामध्ये हळद टाकलेली आहे थोडी, आणि थोडंसं इथे तेल टाकून घेतलेलं आहे, जेणे की आपली डाळ छान मऊ अशी शिजेल। तर झाकण लावून इथे मी 2 ते 3 शिट्ट्या चांगल्या करून घेतलेल्या आहेत आणि इथे बघा, झाकण उघडून मी तुम्हाला दाखवते की डाळ आपली मस्त शिजलेली आहे। तरी आता आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहोत, म्हणजे यातलं पाणी खाली निथळून निघेल आणि डाळ वरती राहील। तर अशा पद्धतीने कुकरमधली सगळी डाळ मी इथे काढून घेतलेली आहे। आणि तुम्ही सुद्धा आज पुरण बनवलं की दुसरं काही बनवलं हे नक्की मला कमेंट करून सांगा। तर इथे तुम्ही बघू शकता डाळ किती छान शिजली आहे। तर एवढे डाळ शिजली आणि खाली एवढं पाणी निघालेलं आहे या डाळीचं। तर यापासून आपण कटाची आमटी बनवणार आहोत। तर इथे बघा, जेवढी डाळ घेतली तेवढा मी इथे गूळ वापरलेला आहे आणि इथे जायफळ किसून घेतलेलं आहे। तर मी इथे गूळ वापरला आहे, तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता तुम्हाला गूळ आवडत नसेल तर। तर इथे बघा, आता मी कढईमध्ये या पुरणाला छान चटका देण्यासाठी टाकून घेते। तर सुरुवातीला ही शिजवलेली आपली हरभऱ्याची डाळ आहे ना, ही आधी कोरडीच मी इथे परतून घेणार आहे। तर इथे व्यवस्थित हिला चांगलं यातलं पाणी ड्राय होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर मी इथे गूळ टाकून घेतलेला आहे। तर गूळसुद्धा आपण या डाळीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। तर सुरुवातीला या गुळाचा पाक तयार होतो आणि नंतर हा गूळ घट्ट व्हायला लागतो आणि याचा पाक छान आळून यायला लागतो। तर अशा पद्धतीने आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की गूळ हळूहळू आता वितळत चाललेला आहे। तर अशा पद्धतीने आपण ह्या पुरणाला चटका देऊन घेणार आहोत। तर बरेच जण म्हणतात की श्रावण मध्ये उकडलेलं अन्न खावं, वाफवलेलं अन्न खावं। तर हे असे वेगवेगळे पदार्थ जे आपले पूर्वजांनी आपल्याला सांगितलेले आहेत ते याचसाठी बनवून ठेवलेले आहेत। त्यामुळेच तर ते म्हणतात ना की आषाढ तळावा, श्रावण वाफवावा आणि भाद्रपद भाजावा। तर हे जे आपण वेगवेगळे सणांना पदार्थ बनवतो तर त्यावरूनच आपल्याला कळतं की पूर्वीच्या लोकांनी व्यवस्थित आपल्या पोटाचा म्हणजे निसर्गाचा सगळा विचार करून हे अन्न आपल्याला म्हणजे ज्या त्या सणाला बनवायला सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीने बघा, इथे कढईला हे सर्व मिश्रण चिटकू नये म्हणून मी थोडंसं तूपसुद्धा इथे टाकलं आणि तूप टाकल्यावर पुन्हा एकदा चांगलं याला परतून घेतले। तर असंच सतत याला परतत राहायचं आहे आणि परतत बघा, इतकं छान असं हे घट्ट असं झालेलं आहे। तर अजून थोडंसं इथे मी चांगलं याला अजून चटका देऊन घेणार आहे। तर कढईला बघा असं बाजूला कोरडं पडायला लागलं ना की तुमचं पुरण शिजलं असं समजायचं। आणि इथे अजून एक तुम्हाला ट्रिक सांगते मी की सुरुवातीला बघा, गूळ पातळ झाल्यानंतर हे थोडं मिश्रण पातळ असतं आणि व्यवस्थित असं सतत आपण ढवळत राहिल्याने याला असं छान घट्टपणा येतो आणि नंतर हे चमच्यामध्ये घेऊन बघायचं आहे आपल्याला। पण त्याआधी इथे मी तुम्हाला दाखवते, इथे जे आपण जायफळ किसून घेतलेलं आहे ना ते इथे टाकून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्हाला जर गूळ टाकला आहे तर सुंठ किंवा बडीशोप टाकायची असेल तर ते सुद्धा तुम्ही स्वाद वाढवण्यासाठी टाकू शकतात, पण मी इथे आज फक्त जायफळ वापरलेलं आहे। तर जायफळ इथे किसलेलं व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। तर तुम्ही इथे पुरण बघू शकतात की अजूनच छान घट्ट होत आहे आणि बाजूचं सुद्धा मी छान हे खरवडून घेत आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की मस्त छान घट्ट झालं आहे। तर इथे सुद्धा तुम्ही पावभाजीच्या स्मॅशरने स्मॅश केलं तरी चालेल। आणि इथे बघा, चमच्यातून टाकताना किती हळूवारपणे पडतं आहे, म्हणजे आपलं पुरण मस्त त्याला चटका बसलेला आहे। आणि अजून एक ट्रिक सांगते की असा चमचा जर खोवून ठेवला आणि तो पडला नाही तर तुमचं पुरण योग्य प्रमाणात त्याला चटका बसलेला आहे। तर इथे सगळं मी ते पुरण आता चाळणीमध्ये काढून घेतलं आहे आणि व्यवस्थित याला चांगलं गाळून घेणार आहे। तर इथे बघू शकतात, तर पूर्ण इथे पुरण गाळून घेतलं आहे। आता चाळणीच्या मागचंही पुरण स्वच्छ करून घेणार आहे आणि इथे तुम्हाला दाखवते की आपलं हे पुरण कसं झालेलं आहे। एकदम मस्त मऊसूत असं पुरण झालं आहे, अगदी छान गोळा वळला जातो आहे। तर आता हे पुरण थोडंसं गरम आहे, थोडं गार होईपर्यंत आपण दिंड करण्यासाठी कणिक भिजवून घेणार आहोत। तर इथे 1 ते 1.5 वाटी एवढं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यात 1 ते 2 चमचे एवढं डाळीचं पीठ टाकणार आहे आणि अगदी चिमटीत बसेल एवढाच मी इथे खाण्याचा सोडा घालणार आहे। याने आपले हे दिंड जे आहेत ना अगदी खुसखुशीत होतात, बिलकुलही खाताना चिवट वातड लागत नाहीत गार झाल्यावर सुद्धा। आणि इथे 1 पळीभर एवढं तेल कडकडीत गरम करून यामध्ये मी टाकले आणि तेल थोडं हाताला सोसवण्यासारखं झालं की हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतलेत आणि खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, अशा स्वरूपात आपण पाणी टाकून ही कणिक भिजवून घेणार आहे। तर 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवल्यानंतर यातला छोटासा गोळा आपण तोडून घ्यायचा आहे आणि आपण पुरी जशी लाटतो ना त्या पद्धतीने आपल्याला या छोट्या छोट्या गोळ्यांच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या। तर अगदी 5 ते 6 दिंड मी यामध्ये नैवेद्यापुरते तयार केलेले आहेत। तर इथे बघा, मी पुरी लाटून घेणार आहे आणि तुम्हाला जर पुरण घालणं शक्य झालं नाही तर तुम्ही गूळ घालून सुद्धा हे दिंड बनवून देवाला नैवेद्य दाखवू शकतात नागोबाला, किंवा मग ओलं खोबरं आणि गूळ असं टाकून सुद्धा तुम्ही जसं आपण उकडीच्या मोदकांना सारण बनवतो तसं सारण टाकून सुद्धा तुम्ही हे दिंड बनवू शकतात। पण मी इथे आज पुरण तयार केलं आहे म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली
तर आवडली असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित याची पूर्ण पॉकेट आपल्याला करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी दुमडून, आणि हाताने सुद्धा मी थोडंसं प्रेस करते म्हणजे कोपऱ्यापर्यंत पुरण चांगलं जाईल ह्या दिंडाच्या। तर हे असे दिंड मी करून घेतलेत आणि याला बघा तुपाने ग्रीस केलं आहे प्लेटला, आणि हे दिंड एक एक करून आपण आता ह्या प्लेटवरती ठेवून घेणार आहेत। तर इथे मी टोटल 6 दिंड तयार करून घेतलेत आणि एवढं सगळं करत असताना मी स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं। तर अशा पद्धतीने आपले हे दिंड आता आपण ह्या पाण्यामध्ये वाफवून घेणार आहोत। तर एक 10 ते 15 मिनटं छान याला वाफ येऊ द्यायची आहे आणि मस्त वाफवल्यानंतर हे गरमागरम दिंड एकदम तूप टाकून खायला भारी लागतात। तर हे सर्व दिंड तयार करून झाल्यानंतर इथे बघा मी मस्त गरम गरम दिंडांवरती तूप टाकून घेतलेलं आहे आणि अशीच प्लेट मी नैवेद्यासाठी ठेवणार आहे। तर त्यामुळे मी तुम्हाला यातलं दिंड तोडून दाखवणार नाही, पण एकदम भारी अप्रतिम असे झालेले आहेत आणि एकदम खुसखुशीत, बिलकुलही वातड चिवट झालेले नाही। तर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा। थँक्यू, धन्यवाद।